नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. होणार 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 अशी बरेच दिवसापासून चर्चा होती आणि आज फायनली लातूरमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. थोडक्यात स्वीकृत नगरसेवक सर्व पक्षांनी निवडले आहेत. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडे सर्वाधिक जागा होत्या आणि काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे काय होती, लाईन लागली होती उमेदवारीसाठी म्हणा किंवा स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती आणि त्या गर्दीमधनं काँग्रेसनं 4 नावं निवडलेली आहेत. ह्या 4 नावं निवडण्यामागचा अर्थ आम्ही असा समजतो, ही जी 4 मंडळी काँग्रेसनं निवडलेली आहेत ही आगामी विधानसभा निवडणुकीची साखर पेरणी आहे. आता तुम्ही म्हणाल विधानसभा तर फार लांब आहे, अजून बरेच वर्ष विधानसभेला आहेत, आत्तापासूनच साखर पेरणी कसं काय? राजकारण काय 1-2 दिवसाचा विचार करून करण्याचा प्रकार नसतो. राजकारण हा दीर्घकालीन जे नियोजन असतं, दीर्घकालीन प्लॅनिंग आहे, त्या हिशोबाने राजकारण केलं जातं आणि त्या हिशोबाने काँग्रेसकडनं आज जी स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आलेली आहे, जी 4 मंडळी निवडलेली आहेत, ही 4 मंडळी आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने येणाऱ्या विधानसभेला त्या मंडळींचा फायदा व्हावा, शहराच्या गणितावर मतांच्या त्याचा इफेक्ट व्हावा, अशा पद्धतीची ती निवड आहे असं आम्ही मानतो, असं आम्ही समजतो. काँग्रेसने जी 4 उमेदवार दिलेले आहेत त्यात प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर हे एक उमेदवार आहेत, हे मातंग समाजात येतात. 2 नंबरला अफजल खुरेशी हे उमेदवार आहेत, ते मुस्लिम समाजात येतात. 3 नंबरला प्राध्यापक बसवराज धरणे नावाचे उमेदवार स्वीकृत नगरसेवक काँग्रेसने निवडलेले आहेत, हे लिंगायत समाजात येतात. आणि चौथे जे एक आहेत काँग्रेसकडून निवडलेले, असे एकूण 4 लोकांची ती निवड करण्यात आलेली आहे. एकूण 70 जागा होत्या, त्यात काँग्रेसकडे 43 जणांचं बहुमत आहे, 43 नगरसेवक काँग्रेसकडे आहेत. त्यामुळं काँग्रेसला त्या मानानं 10%च्या हिशोबाने 4 नगरसेवक काँग्रेसला मिळणार होते. ते या पद्धतीनं काँग्रेसनी ही निवड केलेली आहे. जसं मी उल्लेख केला की ही साखर पेरणी आहे, त्याच्यासाठी चौथं नाव मी थोडंसं विसरलो. ते चौथं जे नाव आहे प्राध्यापक किरण जाधव, अर्थात अमित देशमुख यांचे किरण जाधव, ॲडव्होकेट किरण जाधव, अमित देशमुख यांचे राईट हँड म्हणा. किरण जाधव यांचं नाव मी विसरलो कारण किरण जाधव हे सिलेक्टिव्ह राजकारणातली मंडळी आहेत, त्याच्यामुळं सिलेक्टिव्ह लोकांचं नाव थोडंसं सहसा लक्षात माझ्यासारख्या माणसाला येत नाही. किरण जाधवचं असणं अमित देशमुख यांच्यासाठी का गरजेचं आहे हे मी वेगळं सांगायला नको, लातूरकरांना म्हणजे मी वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे. ही 4 मंडळी अमित देशमुख यांनी स्वीकृत नगरसेवका पदासाठी निवडलेली आहेत आणि ही आगामी विधानसभेची साखर पेरणी आहे असं मी म्हणालो. शिवाजीराव जवळगेकर हे मातंग समाजात येतात, मी उल्लेख आपल्यासमोर केलेलाच आहे. मातंग समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मागच्या महानगरपालिका निवडणुकीत मिळालं नाही असा आरोप समाजाकडनं होत होता. त्यामुळं शिवाजी जवळगेकर यांना ही उमेदवारी दिलेली आहे. आणि यातून मातंग समाजाला येत्या काळात आपल्यासोबत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचं निदान आम्हाला तरी दिसतंय. अर्थात शिवाजीराव जवळगेकर हे लोकसभेची उमेदवारी मागत होते, शेवटी त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदावर समाधान मानलं असंही आपण म्हणू शकतो, कारण शिवाजीराव जवळगेकर यांनी अनेकदा काँग्रेसकडनं लोकसभेची उमेदवारी मागितली आहे. मागच्या काही काळापासून म्हणजे मागच्या लोकसभेपासून शिवाजीराव जवळगेकर आणि लातूरचे विद्यमान जे खासदार आहेत यांच्यामध्ये अतिशय जवळीक वाढली होती आणि त्याचा कदाचित हा परिपाक असावा की जवळगेकर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेसनं निवडलेलं आहे. आणि त्यासोबतच येत्या काळात मातंग समाजाचं जी मतदान आहे, शहरात मोठं मतदान आहे, ते मतदान आपल्यासोबत राहावं हा याचा मागचा उद्देश निदान आम्हाला तरी दिसतोय. अफजल कुरेशी यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व या माध्यमातून दिलेलं आहे. याआधी मुस्लिम समाजाकडे 15 नगरसेवक आहेत, त्यात महिलांची संख्या 11 आहे, पुरुषांची 4 आहे. आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचं मतदार असल्यामुळं मुस्लिमांना प्रतिनिधित्व देणं म्हणजे काय ते गृहीतच होतं, जवळपास म्हणजे ते अपेक्षितच होतं. उपमहापौर निवड असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये उठल्या होत्या. त्या कुठंतरी दूर करण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून करण्यात आला आहे असं म्हणायला भरपूर असा वाव आहे. अफजल कुरेशी यांचा सगळा राजकीय प्रवास बघितला तर चळवळीपासून आलेला हा कार्यकर्ता आहे. MIM वगैरे सगळे राजकीय पक्ष यांनी म्हणजे MIMची प्रमुख जबाबदारी यांनी सांभाळलेली आहे. एका काळात अमित देशमुख यांचे विरोधक यांना मानलं जायचं,
परंतु आज ते काँग्रेसकडनं नगरसेवक झालेले आहेत. राजकारणात कोण कुणाचा समर्थक कोण कुणाचा विरोधक राहील होईल ह्याचा काही नियम नाही, पण अफजल कुरेशी यांच्या रूपानं एक नगरसेवक मुस्लिम समाजातला देऊन जो काही तात्कालिक रोष मुस्लिम समाजातनं उठला होता त्याला कुठंतरी सॉफ्ट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आहे. आणि 2029ची ती जी विधानसभा निवडणूक आहे ती सोपी करण्याचा हा प्रयत्न या माध्यमातून अमित देशमुखनं केला आहे असं निदान मी तरी म्हणतो आहे. तिसरे जे उमेदवार आहेत ते किरण जाधव, तर मी तुम्हाला सांगितलंच किरण जाधव यांचं असणं अमित देशमुख यांच्यासाठी का गरजेचं आहे याबद्दल फार वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे किरण जाधव हे तिथं असणारच होते आणि ते अपेक्षेप्रमाणे तिथं आहेत. सगळ्यात शॉकिंग म्हणण्यासारखा एक प्रकार आहे, प्राध्यापक धरणे नावाचे एक प्राध्यापक आहेत, त्यांना काँग्रेसनं अचानकपणे स्वीकृत नगरसेवक बनवलेलं आहे. प्राध्यापक धरणे यांच्याबद्दल बरंच कॉन्ट्रोवर्सी आहेत. 2022मध्ये त्यांचं आणि बिडवे कॉलेज जिथं ते नोकरी करत होती तर बरेच वादावादी झाली, बरंच काही सगळं घडलेलं आहे. त्यानंतर कॉलेज प्रशासनानं त्यांना सेवेतनं कमी केल्याची लेटर वगैरे समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परत काय म्हणतात त्यांच्यावरच्या बातम्या पण त्या काळातल्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या आहेत. अशा धरणे यांना अचानकपणे ही लॉटरी लागलेली आहे. धरणे यांना निवडण्याचं शुद्ध कारण आगामी काळात मी वारंवार म्हणतो की विधानसभेची आगामी पेरणी आहे. धरणे ज्या समाजात येतात, लिंगायत या समाजातनं धरणे येतात आणि लिंगायत समाजाची वोट बँक मोठ्या प्रमाणात या शहरात आहे. 29ची निवडणूक अर्चना पाटील चाकूरकर यांच्या विरोधात जर झाली तर अमित देशमुखांना या वेळेस ज्या पद्धतीनं 7,000 मताचं मताधिक्य उरलं आहे ते येत्या काळात ते मताधिक्य अशाच पद्धतीची जर ही निवडणूक झाली तर लिंगायत समाज आपल्या बाजूनं काही प्रमाणात असावा ह्यासाठी धरणे यांना स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसकडनं म्हणजे अमित देशमुख यांच्याकडनं निवडण्यात आलेलं आहे. यापूर्वी आपण स्नेहल उडगे यांना पण पाहिलेलं आहे. स्नेहल उडगेंना थेट उपमहापौर पण लातूरचा केलेला आहे. धरणे असतील किंवा स्नेहल उडगे असतील यांच्या बाबतीत भाजपशी यांची जवळीक असल्याच्या अनेक चर्चा आमच्या कानावर येत असतात. धरणे अगदी ह्या विधानसभेच्या पूर्वी काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि आत्ता त्यांना स्वीकृत म्हणून संधी देण्यात आलेली आहे. स्वीकृतचा जो कॉन्सेप्ट होता हा कॉन्सेप्ट शहरातल्या जाणकार लोकांना स्वीकृत म्हणून घ्यावं, त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या हुशारीचा फायदा या शहराच्या भल्यासाठी करावा असा ह्या मागचा हेतू होता. परंतु दुर्दैवाने हा हेतू हा कधी साध्य झाला आहे आम्हाला तर कदाचित माहीतच नाही. हा हेतू कधी पूर्वी साध्य झाला असेल पण अशात स्वीकृत म्हणजे फक्त ॲडजस्टमेंटचा हा प्रकार चाललेला आहे. अगदी आपण राज्यसभा बघू, विधान परिषदा बघू, कशा माणसांना स्वीकृत म्हणून निवडलं जातं. आपण म्हणजे मी काय वेगळं त्यावर भाष्य करणार नाही, परंतु स्वीकृत नगरसेवक ही एक ॲडजस्टमेंटचा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो. नाराजगी दूर करण्याचं प्रमाण, नाराज असणाऱ्या लोकांना दूर करण्यासाठी या पदाचा आमिष दाखवलं जातं म्हणा किंवा ही पदं दिली जात असतात. थोडक्यात आपली सोय करण्यासाठी राजकीय नेते आता ह्या सगळ्या बॅकडोरची पदं आपल्या कार्यकर्त्यांना देत असतात. अशाच पद्धतीनं लातूरमध्ये आगामी विधानसभेची सोय व्हावी यासाठी काँग्रेसकडनं 4 स्वीकृत नगरसेवक वेगवेगळ्या कम्युनिटीतनं निवडणी आली, वेगवेगळ्या जात समूहातनं घेण्यात आली आहेत. ही जात समूह आपल्यासोबत राहावे किंवा जी लोक आपल्यासोबत कायम आहेत एक तर त्यांना संधी द्यावी आणि जी लोक काटावर आहेत ज्यांची आपल्याला गरज पडू शकते अशा लोकांना आपल्यासोबत ठेवण्याचा हा प्रयत्न अगदी स्पष्ट दिसतोय. राजकारणातली प्रत्येक कृती ही राजकीय हेतूनच प्रेरित असते. त्यामुळं आगामी विधानसभेत साखर पेरणी करण्याच्या हिशोबाने काँग्रेसकडनं ही सगळी या पद्धतीची स्वीकृत नगरसेवकांची यादी फायनल करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक निवडले गेले आहेत. याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये नाराजगीचा सूर दिसतोय, त्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येच दिसतोय. भाजपकडनं 2 जे स्वीकृत नगरसेवक निवडलेले आहेत, काही वेळापूर्वी म्हणजे फायनल होण्याच्या काही वेळापूर्वी गीर नावाचे कार्यकर्ते संजय गीर यांचं नाव चर्चेत होतं. प्रभाग 18मध्ये त्यांची आणि काँग्रेस उमेदवाराची बाचाबाची भांडणं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्या गीर यांना सुरुवातीला भाजपनं उमेदवारी डिक्लेअर केली, परंतु शेवटचा टप्पा येईपर्यंत गीरचा पत्ता कट झालेला आहे आणि ॲडव्होकेट मोरे हे भाजपचे एक दुसरे स्वीकृत नगरसेवक शेवटच्या टप्प्यापर्यंत चित्र अगदी असं स्पष्ट झालेलं आहे. गीर यांनी कुठंतरी पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओ पण आम्ही समाज माध्यमांमध्ये पाहिले. वंचितला एक जागा सुटली होती. वंचितच्या कोट्यातनं बाबा पठाण नावाचे एक गुत्तेदार आहेत, पारंपरिक पद्धतीनं काँग्रेसची जवळीक आहे त्यांची. वंचितच्या कोट्यातनं त्यांना काय म्हणतात ते स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची वर्णी लागलेली आहे. आता वंचितवाल्यांनी लावली का काँग्रेसवाल्यांनी लावायला लावली हा भाग
म्हणजे हा चर्चेचा आपला विषय नाही आहे. पण वंचितवर एक आरोप होत होता की पर्टिक्युलर एकाच कम्युनिटीला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं निवडणुकांमध्ये, इतर समाजाचा त्यांनी विचार केला नाही. त्यामुळं वंचितमधनं मुस्लिम उमेदवार स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यात आला. असं असलं तरी जे पारंपरिक वंचितचा जो मूळ कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर एक प्रकारे हा अन्याय झालेला आहे. म्हणजे जुना अन्याय पुसण्यासाठी नवीन अन्याय झाला असं म्हणायला हरकत नाही. बाबा पठाण यांच्या रूपानं वंचितला एक उमेदवार मिळालेला आहे, तोही मुस्लिमच आहे. प्रभाग 4च्या काही कॅल्क्युलेशन्समध्ये पठाण यांचा रोल होता, त्याच्यामुळे त्यांना ती संधी दिली असल्याच्या चर्चा पण आमच्या कानी आहेत. एकूणच ही 3 जे पक्ष आहेत, त्या तिन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये नाराजगी या घोषणेनंतर दिसते. अनेक लोकांना तुला ॲडजस्ट करतो असा शब्द दिला होता, तो शब्द कुठंतरी नेत्यांकडनं पाळला गेला नाही आहे. अर्थात नेते शब्द पाळतातच असं नसतं. नेत्यांचं राजकारण फक्त आपल्या सोयीसाठी आहे. गल्ली ते दिल्ली आपण बघतोय. विचार वगैरे कधीचेच कालबाह्य झाले आहेत. भीमा बेंबळकर नावाचे भाजपचे आज जे स्वीकृत नगरसेवक आहेत, कधी काळीचे हे काँग्रेसी होते आणि आज त्यांना भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडलेलं आहे. आता धरणेबद्दल मी तुम्हाला बोललो, हे कधी काळी भाजप समर्थक राहिलेले आहेत, आज ते काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आहेत. प्रवीण कांबळे नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपला राजीनामा, जे काही त्यांचं पद होतं ओबीसी अनुसूचित जनजातीचं त्यांच्याकडे काहीतरी पद होतं, त्याचा त्यांनी राजीनामा या नाराजगीनंतर दिलेला आहे. परंतु अशा कार्यकर्त्यांच्या राजीनाम्याने नेत्यांना काही फरक पडतो का? तर याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे नो. नेत्यांना असं काही फरक वगैरे पडत नाहीत. नेत्यांना फक्त त्यांच्या सोयीचे राजकारण करायचं आहे. याला लातूर काय अपवाद नाही, देशात हेच चाललं आहे. इथून पुढं पण हेच चालत राहणार, यात काही बदल होणार नाही. शेवटी कार्यकर्त्यांनी विचार करायचा असतो. 2029ची निवडणूक या सगळ्या पार्श्वभूमीवर कशी होते आपल्या सगळ्यांना कळणारच आहे. परंतु काँग्रेसकडनं आज घडीला तर 2029ची साखर पेरणी करण्यात आली आहे. लातूरकरांचे प्रश्न सगळ्या नगरसेवकांकडून सुटावेत ही अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. बाकी काय, भेटत राहू. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.